लागेल तेवढा पैसा पाठवून देतो आणि घराचं काम सुरू करा. अरे भगवान बाबांनी गौंडी पाठवले, लागणारा सगळा पैसा पाठवला, गहिनीनाथ गडाचं काम झालं, सुरू झालं. परंतु त्या गडाचं शिखर आणि कळस पाहण्याकरता भगवान बाबा नव्हते. तेव्हाच वामन भाऊ महाराज विचार करतात, अरे तसा रामाला सोडून लक्ष्मण गेल्यानंतर रामाचं काय खरं आहे. माझा भगवान गेला, माझा प्राण गेला. वामन भाऊच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहू लागली. वामन भाऊ विचार करतात, माझ्या भगवानचे उपकार आहे, माझ्या भगवानमुळे या गहिनीनाथ गडाचा आज योग आला. याला म्हणतात साधूनी साधूवर केलेलं प्रेम. परंतु एक तुम्हाला सांगेल मी, तुम्ही त्या परिसरातले सगळे माणसं आहात. माझ्या गावाजवळ गहिनीनाथ गड आहे. वामन भाऊचीच मला माल आहे. वामन भाऊ आमच्या गावामध्ये जो वाडा वाटा आहे बघते, वाटेव भाऊ यायचे. मला थोडं कळत आहे, लहान होतं पण कळतं थोडं. एक काळा मोरा, एक शिंग मोडलेला बैल असे, आणि लोक यायचे. अशा प्रकारे वामन भाऊच्या पदस्पर्शाने पुणी झालेली ही माझी जन्मभूमी. आणि मी सप्ताह सुरू केलाय गावामध्ये. काल्याचं कीर्तन हे गहिनीनाथ गडाचंच असतं. मला हे सांगायचं, भाऊ गेले परंतु भाऊने आशीर्वाद दिला. त्यानंतर गोरक्षे महाराज होते. गोरक्षे महाराजांनंतर आता विठ्ठल महाराज संपूर्ण गडाचा कारभार पाहतात, सगळी अशा प्रकारे नियोजन करतात. मला एक सांगायचं, महाराष्ट्रामध्ये अनेक दिंड्या आहेत. माऊलीच्या सोहळ्याबरोबर 15 लाख जरी लोक असले, परंतु दिंड्याचे टप्पे पडलेत महाराज. तुमचे 1000, यांचे 500, यांचे 1100 असे म्हणून टप्पे आहेत. परंतु 1-1.5 लाख समाज एका दिंडीमध्ये जर कोणते असेल, तो समाज आणि ती दिंडी, ते वैभव माझ्या वामन भाऊ महाराजांचं आहे. वामन भाऊ महाराजांचं लक्षात ठेवा. तुम्ही तिथे कटामध्ये या, कारण चिखलीला सप्ताह 20 सुरू केला तिथे मी 8 दिवस असतो, असा आहे ना, तिथे असतो. आल्यानंतर ते दिंडी समाज अथांग समाज असतो महाराज. मला हे सांगायचं की साधूने साधूवर केलेलं हे प्रेम, साधूला साधू उपदेश करतात. आणि नंतरचा टप्पा आहे, साधू महाराज देवाला जागे करतात. पुढा पांडू